नमस्कार मित्रांनो, टू वेज या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कानेरी केव्स. त्या ठिकाणी ही कला कलात्मक केव्स दाखवण्यात आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता की त्या भागाची सुंदरता आणि या वरती जाण्यासाठी तुम्हाला तिकीट काउंटरवर ₹25 द्यावे लागतील. कानेरी केव्स पर्यंत जाण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला लेण्या दिसतील किंवा आहे ना त्या दगडांना फोडून कसे जागा बनवण्यात आली आहे तेही दिसतील. इथं तुम्हाला दगडांना फोडून कशा प्रकारे मूर्त्या तयार करण्यात आलेल्या आहेत. मूर्त्यांच्या माहिती ही वास्तू तेवढीच सुंदर आहे. तुम्ही पाहू शकता या वास्तूमध्ये तुम्हाला गारवा आणि शांतता पाहायला भेटते, की त्या ठिकाणची वास्तुकला ही कशा प्रकारे कोरण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या टायमी तिथे तुम्ही पाहिलं असेल की इथे गरमी किंवा उकाडा केवढा असतो. पण या ठिकाणी थंड वातावरण होते. या ठिकाणच्या वातावरणात काहीही फरक जाणवत नव्हता. इथं जे बांधकाम केलेलं आहे ते खूप असं बांधकाम आहे की त्या जागेमध्ये खूप चांगला सहवास आणि जागेची सुंदरता पाहायला भेटते. यापुढे आपण लेणी पाहू चांगल्या प्रकारे. ही बुद्धांची तुम्हाला दिसत असतील. या दगडांवर कार्विंग करून बनवलेले आहेत आणि आतमध्ये स्तूप तुम्हाला दिसत असेल थोडासा भाग. यावर त्या लेण्यांचं जरा स्वरूप पाहायला भेटते. बॅकग्राऊंडला टाकू आपण. हां, आणि या ठिकाणी वाटतं बौद्ध जे अनुयायी असायचे किंवा बौद्ध भंती वगैरे शिकण्यासाठी या ठिकाणी यायचे. जर मी काही माहिती चुकीची देत असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि या ठिकाणी त्यांना राहण्यासाठी किंवा त्यांना शांततेसाठी केव्ज बनवल्या गेल्या होत्या काही. सुंदर अशा केव्ज. मी खूप वरती गेलो परंतु त्या केव्ज संपेना. मी 109 केव्ज आहेत आणि त्यामधल्या आम्ही खूप कमी कमी केव्जला
कसं आवडेल ते कमेंट करा, कुठला व्हिडिओ पाहिजे ते पण कमेंट करा. चला तर भेटूया अशाच नवीन करकरीत भागात. तर बाय बाय. साठी पण थँक्यू. लाईक शेअर सबस्क्राईब.